हक्क मागणाऱ्या वॉर्डनला तुम्ही जखमी करण्याचा प्लॅन केला डॅड. आता कोण हक्क मागणार आणि कसा? बिचारी आई बेडरिडन आणि तिचा लाडका मुलगा मणी तिच्या सेवेत कायम रुजू. आणि जरी वॉर्डन मॅम उद्या बऱ्या झाल्या तरी डॅड पुन्हा तुम्हीच एखादी गाडी पाठवून त्यांना संपवूच शकता ना. म्हणजे आपल्या बागेमध्ये वॉर्डनच्याही नावाचं एक झाड लागेल तर? अय्या म्हणजे बागेतल्या झाडांच्या खाली प्लॅन जखमी करण्याचा नव्हता तर संपायचा होता. मणीला संपवण्याचा प्लॅन. डॅड मणी? होय मणी. काय? आणि त्यात बिचारी नीलम अडकली. डॅड तुम्ही मणीला मारणार होतात. तो तुमचा मुलगा आहे हे माहित असताना सुद्धा? हो संचिता, आज तर तुमच्यातला आणि माझ्यातला फरक आहे. तुमचा विचार जिथे थांबतो तिथे माझा विचार सुरू होतो. तुम्ही रोज एक एक बादली पाणी भरता, मी थेट विहीरच खणतो. तुम्ही शॉर्ट टर्म विचार करता, मी लॉंग टर्म सोल्युशन देतो. तुम्ही रोगाच्या लक्षणावर औषध उपचार करता, पण मी थेट रोगाच्या मुळाशी जाऊन त्याला मुळासकट उपटून काढतो. दुष्यंतला इथे आणायची काहीच गरज नव्हती, कारण दुष्यंत म्हणजे तुम्ही रोगाच्या लक्षणावर लावत असलेलं औषध आहे आणि हा अपघात म्हणजे त्या रोगाच्या मुळाशी जाऊन केलेला घाव आहे. खरं म्हणजे आज जर नीलम मध्ये पडली नसते ना तर मणी वाचला नसता. आणि मग मणीला आणि नीलमला जो हक्क द्यायचा आहे, माझं नाव द्यायचंय, तो मुद्दाच उपस्थित झाला नसता.